हे पुणे स्थित 18 ते 22 वयोगटातील 6 युवक पर्यटनासाठी थार गाडी घेऊन 17 तारखेला रात्री 12:30च्या सुमारास त्यांच्या घरातून निघाले होते. रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान हा अपघात म्हणजे रस्त्यावरती वाहन अनियंत्रित होऊन दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतं. सदर अपघातामध्ये वाहनातील 6 जण मृत पावलेले आहेत आणि 6 जणांच्या बॉडी शोधून काढण्यात आलेल्या आहेत रेस्क्यू टीमच्या मदतीने आणि त्यातली एक बॉडी बाहेर काढून ऑलरेडी शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठवण्यात आलेले आहेत. उर्वरित 5 शव बाहेर काढण्याचं काम शर्तीने चालू आहे. 3 रेस्क्यू टीम यामध्ये कार्यरत आहेत. आमची मित्राचे 6 जण उत्तमनगरमध्ये राहिला आहेत. त्यांचं वय 25 वय आहे आणि आत्ताच ही 20-1 दिवस झाले ते गाडी घेऊन थार तरी पुण्यावरून निघली होती फिरण्यासाठी. म्हणजे कोकणामध्ये फिरायला आली होती सगळीजण. तर येताना त्यांचा फोन नाही लागल्यामुळे आमची मित्रमंडळी आमचे विशाल शेळमकर, नागेश गोकल शेट्टी, करण थोरात हे आम्ही मित्र म्हणजे असं विचार केला की बाबा कुठे गेलेत काय गेलेत. त्यामुळे आम्ही तपास चालू केला पोरांनी आमच्या. हे आमचे वेल्हे गावाचे सरपंच होते. पण यांनी इकडं तपास चौकीला गेले, तपास चालू केला बाबा काय आहे काय नाही. मग ह्यांनी सगळं मॅप वगैरे आणला बाबा पुढे काय. मग इथून ह्यांना आधी लोकेशन गावलं इथं फिरायला गेलेले आहेत पुढं. तर हे तिकडं पण शोधून आले. त्याच्यानंतर त्यांना काही गावलं नाही. 2 दिवस इथंच राहून पोरं सगळे आमची शोधत होते. तर मग चौकीवाल्यांकडनं रेस्क्यू टीमनी मदत केली आम्हाला की बाबा इथं शोधू आपण. इथं शोधल्यानंतर खाली गेल्यानंतर त्यांना गाडीचं पुढची हेडलाईट गावली. त्याच्यानंतर मग ड्रोननी हे सगळं चालू केलं. मग आमच्या पोरांनी चालू केलं की बाबा इथं बघू. मग रेस्क्यू टीमने आम्हाला मदत केली आणि इकडं चालू केलं बघण्यासाठी. आम्ही पोलीस चौकीत गेलो आधी. चौकीनंतर आम्हाला सहकार्य केलं रेस्क्यू टीमने, चांगलं सहकार्य केलं की बाबा इथं बघू आपण हे करू. तर ह्याच्यानंतर आम्ही चालू केलं सगळं. आणि आम्ही मित्रमंडळी म्हणजे असं भावासारखेच आहे आम्ही सगळेजण की आम्ही सगळेजण आम्ही संघ राहतो. म्हणजे खाणं वगैरे संघ, उठणं बसणं आम्ही संघच करतो. त्यामुळे आम्हाला एक भीती वाटली की बाबा आमचे मित्र कुठे आहेत काय. तर घरच्यांपेक्षा आम्ही म्हणलं जाऊ. मला तर आज कळलं पण आमचे विशाल शेळमकर, करण थोरात, नागेश गोकल शेट्टी हे पोरं अजून 2 दिवस झाले जेवले पण नाही आहेत की शोधतात आहे की बाबा कुठे आहेत आमचे मित्र, काय झालंय पोरांना आमच्या. असं करून शोधतात. अजून पण त्यांच्या मनात भीती की बाबा की असं वाटतं की त्यांना काय नाही झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. आमचे मित्र म्हणजे आम्ही एका ताटात खाणारी आहेत की आम्हाला भीती पण वाटते की बाबा घरच्यांपेक्षा आम्ही त्यांना जास्त जीव लावलेला. रात्री 18 तारखेला पहाटे मंगळवारी 1च्या दरम्यान ते निघाले होते कोकणात. तर इकडे जाताना पुण्यावरून कोकणात निघाले होते. तर अंदाजे त्यांचा येतानाच इकडे ॲक्सिडेंट झाला. 6 जण निघाले होते. कोपरे, उत्तमनगरला सगळे राहिले होते. सगळे 20, 21, 22, 25च्या आतले सगळे. त्यांच्या घरचे कॉन्टॅक्ट करायला बघत होते की मुलं पोचली का नाही कोकणामध्ये. ते सांगून आले होते ना सगळ्यांना घरी जाणार आहे म्हणून. 3 दिवस राहायचा प्लॅन होता त्यांना. तर ते काय ते फोन रिसिव्ह करत नव्हते. त्यामुळं वाट पाहिली त्यांची की बाबा परत रिटर्न फोन येईन. पण काय फोन नाही आला त्यांचा. रात्री आम्ही 11:30-12 पर्यंत आम्ही स्वतः येऊन तपासलं. त्यांचं लोकेशन काढलं पोलिसांमार्फत. त्या लोकेशनवर नव्हते. मग काल रात्री ड्रोनने चेक केलं तर ते गाडीचं इथं गाठात दिसलं, गाडीचा टप. त्यामुळे अंदाज लावून रेस्क्यूवाल्यांनी सकाळी तपास लावला.